आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर कराड पोलिसांनी आज येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। कराड शहरामध्ये काही बांगलादेशी इसम वास्तव्यात आहेत अशी माहिती मिळाली होती। गोपनीय माहितीच्या आधारे आपण कराडमधील मुंडे गावामध्ये याचं गोपनीय एक ऑपरेशन केलं। त्याच्यामध्ये आपल्याला 3 इसम बांगलादेशी, 1 इसम आणि 2 स्त्रिया मिळून आल्या। बिलाल सलाउद्दीन मोल्ला, आयेशा आदिल शेख आणि नसरीन अब्दुल सलाय मोल्ला हे सर्व बांगलादेशमध्ये नोडाईल कालिया या गावचे रहिवासी आहेत। आणि हे बांगलादेशी आहेत हे माहिती असताना सुद्धा आपल्या इथला करण बापू कांबळे यांनी त्याला आश्रय दिला, म्हणून त्याला सुद्धा आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। आणि हे तिन्ही बांगलादेशी अटक केलेले आहेत। त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचे दाखले मिळालेले आहेत। प्रत्येक दाखल्यावर वेगळं नाव आहे। याच्यावरून त्यांनी सदरचे सर्व दाखले हे बनावट बनवलेले असल्याचे प्रथमदर्शनी आमच्या निदर्शनास आलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही आता हे सर्व जे आरोपी आहेत त्यांनी भारतामध्ये प्रवेश कसा केला, तिथून ते कराडपर्यंत कसे आले याचा सविस्तर सखोल तपास करणार आहोत। आणि कराड शहरामध्ये नागरिकांना माझं आव्हान आहे, जर असे अनोळखी इसम आपल्या परिसरात राहायला असतील तर तुम्ही कराड शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा।